रायगड जिल्ह्यात तायक्वांदो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा आयोजित करण्यात आली होती। या परीक्षेमध्ये जिल्ह्यातील सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते। या कार्यक्रमात पनवेल महापालिकेचे भावी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा विशेष सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला। या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे भावी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते तायक्वांदो स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक डॉक्टर अनुराग पांडे, तायक्वांदो पंच सुभाष पाटील, प्रशिक्षक अनिल म्हात्रे, संतोष पालेकर, प्रशांत करत, तेजस माळी, रुपेश माळी, राकेश जाधव, प्राजक्ता अंकोलेकर, निलेश जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक पनवेल महापालिकेची आम्ही लढवली, त्या निवडणुकीमध्ये याच सर्व पालकांनी, मतदारांनी आमच्या या नगरसेवकांना आशीर्वाद दिला। त्याबद्दल या सर्व पालकांचं, मतदारांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हा जो आपल्या सर्वांनी दिलेला पाठिंबा या सगळ्यांच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून सातत्यानं काम करून या आपल्या पाठबळाच्या बद्दल आपल्या सर्वांचं उतराई होण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत। जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी सर तुमच्याकडे आहेत। येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल महापालिका हद्दीतल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या जिल्हा परिषद शाळा देखील लवकरात लवकर महापालिकेच्या ताब्यात घेऊन या शाळांचे विद्यार्थी हे अधिक चांगल्या वातावरणामध्ये शिकू शकतील, चांगल्या सुविधा त्यांना मिळतील, हाही प्रयत्न पनवेल महापालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे। पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये ठिकठिकाणी आता क्रीडा संकुलं बनत आहेत। कळंबोली असेल किंवा खारघरपासून सगळ्या ठिकाणी मैदानं, बगीचे या अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा या निर्माण केल्या जात आहेत। इंडोर कॉम्प्लेक्सेस निर्माण केले जात आहेत। आणि सर मग तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं एक तायक्वांडोचं असं पनवेलमध्ये एक सेंटर एस्टॅब्लिश करावं अशी आपली इच्छा आहे। यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे आमचे सर्व सहकारी आपल्याला निश्चितपणानं पाठिंबा देत राहतील। आजवरच्या कारकिर्दीमध्ये तुमच्याकडून घडलेले विद्यार्थी हे निश्चितपणानं तुमच्या आजवरच्या या आपण म्हणूया यशस्वी कारकिर्दीची साक्ष देत आहे। आणि त्यामुळे या सर्व तुमच्या सहकाऱ्यांना देखील त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये मी मनापासून शुभेच्छा देतो। इतक्या मोठ्या प्रांगणात ही सगळी मुलं बसली आहेत। आमची सरस्वतीताई म्हणाल्या की उन्हामध्ये या सगळ्या मुलांना बसावं लागतं आहे, आणि निश्चितपणानं त्यांच्यामध्ये ही जिद्द निर्माण करणं, अगदी लहान लहान मुलं ही या ठिकाणी बसलेली आहेत, ते या सगळ्या लहान मुलांना आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सगळेजण मनापासून शुभेच्छा देत असताना त्यांनी असंच टफ व्हावं। अतिशय म्हणजे मला वाटतं कर्नाळ स्पोर्ट्सला सर तुम्ही चालू केलं त्यावेळी सुरुवात सिकेटीमध्ये सुरुवात, मग कर्नाळ स्पोर्ट्स आणि अशा सगळं म्हणजे जिथे तुम्हाला मिळेल तर तुम्ही कुठलीही संधी सोडली नाहीत। पण त्या संधीचा फायदा सर तुम्ही स्वतःसाठी नाही घेतलात तर या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतलात, म्हणून तुमचं कौतुक मनापासून करतो। कारण आत्ताच सांगितलं नितीनजींनी की लहान मुलांपासून किंवा मोठ्यांपासून आपण आपलं संरक्षण कसं केलं पाहिजे, तर त्या संरक्षणाची झलक आल्या तुम्ही आम्हाला जे सॅल्यूट केलं त्याच्यात पण आम्हाला दिसली। आणि आज एवढे सारे पालक आहेत की तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की आपण या ज्या विश्वासाने आज इथे मुलांना, आपल्या पाल्यांना पाठवताय आणि तुमच्या डोळ्यांदेखत तुम्ही बघताय कोणी येलो बेल्ट, कोणी ऑरेंज बेल्ट, कोणी ब्लॅक बेल्ट पोचलेत, कोणी डबल ब्लॅक बेल्ट पोचलेत। हे बघताना
किंवा आपण जे बघतोय मुलांना, याच्यात जी वेगळी तुमच्या मनात ही असेल, आमच्याच मनात एवढी हुरहुरी आली की बाबा आपली पण मुलं असं पाहिजेत, परंतु आज तुमची मुलं तुम्ही इथे बघतायत प्रत्यक्ष, खूप आनंद तुम्हाला होत असेल. नक्कीच हे आपल्या भारताचं भविष्य आहे ही मुलं म्हणजे. नक्कीच अजून एक कौतुक की तुम्ही आता जिल्हा परिषदेच्या शाळांचा मागाशी उल्लेख केलात, खरोखर ते देखील वाखाणण्याजोगं आहे की आपण सगळ्या शाळांना जिल्हा परिषदेच्या मोफत तुम्ही प्रशिक्षण देत आहे. ही गोष्ट साधी नाही आहे, बोलायला सगळं सोपं आहे, परंतु जे करतात त्यांना खूप त्याच्या मागे काय काय कष्ट करावे लागतात हे त्यांनाच माहीत असतात. तर नक्कीच मी अशा या मुलांना तुमच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि जी इच्छा सुभाष सरांची आहे की आपले खेळाडू हे वरच्या लेवलला गेले पाहिजेत, तर नक्कीच त्याच्यासाठी सर आम्ही सुद्धा ही पूर्ण स्टेजवरची टीम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, हे देखील तुम्हाला आज पालकांसमोर सांगतो. पुन्हा एकदा नवनिर्वाचित नगरसेवकांना आपण इथे सन्मानित करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी देखील तुमचा मनापासून अभिनंदन करतो, आभारही व्यक्त करतो. खरं तर या स्पर्धेचा मी प्रथमपासून साक्षीदार आहे, कारण मी एक पालक म्हणून या स्पर्धेचा म्हणजे माझी मुलं अगदी ज्युनियर KG पासून या खेळामध्ये सहभागी होते. आणि माझी मुलगी ब्लॅक बेल्ट आहे आणि माझा मुलगा हा डबल ब्लॅक बेल्ट आहे. आणि आम्हाला भीती वाटलेली, सरांना मी तेव्हा रिक्वेस्ट केली की माझ्या मुलांनी या खेळासाठी 12वी नंतर 1 वर्ष गॅप घेतली, आता तो इंजिनिअरिंग करतोय, म्हणजे इतकं चांगलं वेळ किंवा या खेळाचं त्याला महत्त्व वाटत होतं. खरं तर हा तायक्वांडो हा खेळ आपापसात लढाई किंवा मारामारी करायला शिकवत नाही, तो तर आपल्या जीवनातल्या परिस्थितीशी कसं 2 हात करायचं असा हा शिकवणारा हा खेळ आहे. आणि खरोखरच तायक्वांडो हा ऑलिम्पिकमध्ये पण त्याचा समावेश आहे आणि 10वी आणि सर 12वीला सुद्धा याचे ग्रेस मार्क आहेत. आणि खरोखरच लहानपणापासून जी मुलं या खेळामध्ये येतात त्यांना त्यांच्या अकॅडमिकमध्ये सुद्धा फायदा होतो आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा खेळ त्यांना मदत करत असतो. आज या बेल्ट स्पर्धेच्या निमित्ताने सुभाष सरांनी एक सुवर्ण म्हणतो ना आपण एक सुवर्ण मध्य गाठला आणि आम्हा सर्व नगरसेवकांना इथे बोलवले आणि आम्हा सर्वांचा सत्कार आयोजित केला. त्याबद्दल रायगड तायक्वांडो असोसिएशन आणि सुभाष पाटील सर आणि या इथे आता मला वाटते पुनीतचे पण बरेच मित्र मला दिसत आहेत, त्यांचं सुद्धा आयोजकांचं सुद्धा प्राजक्ता मॅडम पण दिसत आहेत, ज्या पुनीतच्या टीचर होत्या, त्यांचं सुद्धा मी शतशः आभारी आहे की आम्हाला इथे बोलून आमचा जो सन्मान आपण करत आहात त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आज साहेब 3 वर्ष झाले एक राणी लक्ष्मीबाई एक योजना सुरू केलेली आहे. राणी लक्ष्मीबाई अंतर्गत महिलांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं सेल्फ डिफेन्स. हा 3रा वर्ष आहे. आपण 756 शाळा रायगड जिल्ह्याच्या घेतलेल्या आहेत. झेडपीच्या सर्व शाळांमध्ये आपण मोफत प्रशिक्षण देतोय आणि श्रीवर्धनपासून मसल्यापर्यंत सर्वकडे माझे ब्लॅक बेल्ट जाऊन मुलींना मोफत ट्रेनिंग दिली जाते. आणि खरोखरच हे मुख्यमंत्री साहेब ज्यांनी ही स्कीम देवेंद्र साहेबांनी जी स्कीम राबवली राणी लक्ष्मीबाई अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, कारण का याची खूप काळाची गरज बनलेली आहे. आपण आज जर बघितलं सकाळी उठल्यानंतर न्यूजपेपर TV बघितल्यानंतर कोणत्या ना कोणत्या मुलीवरती अत्याचार किंवा अत्याचार होतो. हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर मुलींना एक सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे आणि त्याचं महाराष्ट्र शासनाने तर घेतलेलंच आहे. मी याच ठिकाणी गेल्या वर्षी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनी काही गिफ्ट घेतलं नाही, बुके घेतलं, काही घेतलं त्या वाढदिवसाला. साहेबांना आम्ही एक गिफ्ट म्हणून जेवढे पनवेलमधले महाविद्यालय आहेत तिथे मोफत आम्ही प्रशिक्षण चालू केलेलं आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. पिल्लेज कॉलेज, विस्पुते कॉलेज, ASC कॉलेज, CKT कॉलेज, MGM कॉलेज सर्वकडे आम्ही दरवर्षी 400 ते 500 मुलींना आम्ही ट्रेनिंग देतो. एक साहेबांच्या वाढदिवसाला भेट म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि बरेचसे मुलं आपली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेली आहेत. 22 मुलं नवी मुंबई पोलीसमध्ये माझ्या ज्या सर्टिफिकेट 5% आरक्षणमध्ये ज्यांची भरती झालेली आहेत ती 22 मुलं आहेत आज नवी मुंबई पोलीसमध्ये. आणि माझं एक स्वप्न आहे की पनवेलमधला 1 तारीख खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत जावं आणि हे सर्व तुमच्या सहकार्यानेच मी करू शकतो साहेब.